एक मोठा अननस साल काढून घेतलेला आहे. माझ्याकडे 20 स्लायसर आहे, त्याच्यावर मी हा अननस बारीक चिरून घेणार आहे. आज मी करणार आहे मोर अननस. मोर अननस मधला हा जो मोर आहे तो इंग्लिश मधला जास्तवाला मोर नव्हे आणि मराठी मधला थुईथुईत नाचणारा मोर तर अजिबातच नव्हे. तर मोर आंबा, मोर आवळा जसं असतं तसा मोर अननस सोप्पा आहे. सगळा किसलेला अननस मी वाटीने मोजून घेतलाय. 3 वाट्या अननस भरलेला आहे. त्याच्या पाऊण पट साखर मी घालणार आहे, म्हणजे 2 वाट्या साखर मी याच्यात घातलेली आहे. साखर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू झाल्यावर काही वेळातच साखर विरघळायला सुरुवात होईल. साखरेचं पाणी व्हायला लागेल. हे बघा, हे अशा प्रकारे पाणी व्हायला लागेल. हे आपल्याला आता व्यवस्थित उकळवून घ्यायचंय. साधारण त्याचा 1 तारी पाक झाला पाहिजे इतका वेळ आपल्याला ते उकळवून घ्यायचं आहे. टॅन तयार आहे आपला मोर अननस. आता जरी तुम्हाला हा साखरेचा पाक थोडा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यावर तो थोडा घट्ट होणार आहे. असा हा मोर अननस आपण स्वच्छ काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा आहे. 15 दिवस आरामात टिकतो. तर चमचमीत खा, टुमटुमीत राहा. बाय.